मराठवाड्यातील सर्वात मोठे डॉक्टर स्वामीनाथन राज्यस्तरीय दुसरे कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन आज होणार आहे। या प्रसंगी महाराष्ट्राची रणरागिणी लोकनेत्या आमदार पंकजाताई मुंडे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे तसेच आदर्श सरपंच पोपटराव पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे। कार्यक्रमस्थळी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आणि शेतकऱ्यांचे नेते माजी आमदार भीमराव धोंडे, युवा नेते अजयदादा धोंडे आणि संयोजन समितीचे सकाळी सर्व पाहणी केली आहे। तेजवार्ता प्रतिनिधी दिगंबर बोडखे, आष्टी, बीड। हे स्वामीनाथन कृषी प्रदर्शन दुसऱ्यांदा आष्टी शहरामध्ये होत आहे। याचं उद्घाटन दुपारी होणार आहे। त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अजितदादा पवार येणार आहेत, धनंजयराव मुंडे जिल्ह्याचे पालकमंत्री येणार आहेत, पद्मश्री डॉक्टर पोपट पवार येणार आहेत आणि या राज्याच्या नेत्या पंकजाताई मुंडे येणार आहेत। त्यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे। या प्रसंगी मी शेतकऱ्यांना विनंती करतो, आष्टी, पाटोदा, शिरूर आणि नगर जिल्ह्याचे काही तालुके त्या सर्वांनी या कृषी प्रदर्शनाचा फायदा घ्यावा आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या व्यवसायामध्ये वृद्धी करावी, शेतीमध्ये नवीन नवीन पिकं घ्यावीत आणि मार्गदर्शन शेतकऱ्यांना ज्या दिवशी मिळणार आहे त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा। शेतकऱ्यांच्या मागण्या भरपूर आहेत। किसान सन्मान योजना, ज्यामध्ये वर्षाला 6,000 रुपये राज्य सरकार देतं, 6,000 रुपये केंद्र सरकार देतं। शेतकऱ्याची मागणी आहे की ही रक्कम दुप्पट करावी। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना हमीभावाने पिकाची खरेदी व्हावी, तसेच शेतकऱ्यांना बिगरव्याजी कर्ज मिळावं, जे कर्ज आहे ते माफ व्हावं, अशा अनेक अपेक्षा शेतकऱ्यांना आहेत। लेवल भी नहीं कोण बात तिकडे चालू आहे, मग ते उभं होता मी सकाळी पाहिलं।